मराठा आंदोलन असं आंदोलन की ते प्रत्येक मराठ्यांना घराच्या बाहेर काढून आणलं. घराच्या बाहेर नव्हे तर मुंबईत घेऊन आणलं. आज पूर्ण मुंबईमध्ये फक्त मराठे दिसत आहेत. हेच मराठे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. हेच मराठे ज्यांनी स्वराज्यासाठी लढ दिला. हेच मराठे की जे आज आंदोलन करत आहेत. कशासाठी तर 10% त्यांना आरक्षण हवं आहे प्रत्येक गोष्टीत. कारण शिक्षणामध्ये खूप काही अशी मराठ्यांची मुलं आहेत की ज्यांचं कुटुंब त्यांना शिक्षणमध्ये वंचित ठेवतं आहे. काहीतरी पैसे पुरले जात नाहीत, कारण की त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये टाकण्यात येतं आहे. तर त्या गोष्टींवरती मराठा आंदोलन सुरू झालं होतं की त्यांना पाहिजे होतं आरक्षण. मनोज जरांगेंनी मागण्या केल्या होत्या 5 सरकारकडनं 5 मागण्या केल्या होत्या. त्या 5 मागण्या आज पूर्ण झाल्या. त्यातलं एक होतं की जे काही गॅझेट जे काही मंडळ होतं हैदराबादचं ते त्यांना उपसमिती म्हणजे त्यांना ते मंत्रिमंडळ पाहिजे होतं. तर ती पहिली अट त्यांना भेटली. दुसरी अट होती की मराठा आंदोलनकारांवरती जे काही गुन्हे दाखल झालेले होते ते गुन्हे मागे घेण्यात यावे सप्टेंबरच्या अगोदरचे. आणि तिसरी जी काही होती जी 58 लाख कुणबी नोंदण्या ज्या ग्रामपंचायत लावणार त्याच्यानंतर जे काही बलिदानकारी होते या आंदोलनामध्ये त्यांना काही मुआवजा भेटायला हवा, तर तो मुआवजा देण्यात येतो आहे. आणि सातारा गॅझेटवरील महिन्याभरात लागू करणार. हे काहीतरी म्हणजे त्यांच्या मागण्या होत्या त्या आज पूर्ण झाल्या. पण आज मला हे सांगा की मराठा आंदोलन हे एक आंदोलन नव्हे तर एक अशी आग आहे जी मनोज जरांगे पाटील यांनी लावलेली आहे की युनिटी. जेव्हा आपण सगळे मिळून एकत्र येतो तेव्हा काय घडवू शकतो हे आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आज जो समाज स्वतःला नाहीचा समजत होता, आज तो समाजाने स्वतःच्या हक्कासाठी आवाज उचलला. आणि आवाज उचलला पण तो कोणत्या पद्धतीमध्ये? कायद्याच्या पद्धतीमध्ये, कायद्याच्या भांडवलकीमध्ये त्यांनी तो आवाज उचलला. आज आपल्याला सगळ्यांना माहिती असून की महाराष्ट्रामध्ये 52% लॉबी ही मराठ्यांची आहे, तरीसुद्धा त्यांनी हक्काचा आवाज उचलला कायद्याशी. त्यांनी बेकायदा सण प्रत्येक गोष्ट नाही मांडली. ते कायद्याशी आले. मुंबईमध्ये कायद्याशी त्यांनी स्वतःचा डबा आणला, स्वतःचं जेवण आणलं, स्वतःने खाल्लं, कोणाच्यावरती अवलंबून नाही राहिले. जे काही लालबागच्या राजा मित्रमंडळांनी केलं ते सगळ्यांना जग जाहीर आहे. त्याच्यावरती प्रत्युत्तर कसं दिलं हे पण सगळ्यांना माहिती आहे. मुंबईमध्ये स्वच्छताचा जो विषय घेऊन मीडिया जी काही चिडलेली आहे की मुंबईला खराब करण्यात येते मराठी बांधवांकडनं, तर याच्यावरती सुद्धा सोशल मीडियाद्वारे प्रत्येक मराठी माणूस हा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की आम्ही इथं शेणपूजा पण आवडतो घरांमध्ये, तर आम्ही आमच्या महाराष्ट्राची मुंबईला खराब नाही करणार. आणि हे त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रत्येकाला दाखवून दिलं. साफसफाईवाले अभियान दाखवून सण, जे काही कचऱ्याच्या पेट्या खाली ओंडाळून सण, जे काही व्हिडिओ दाखवण्याची जी काही यांची जुनी सवय मीडियाची तिला कुठेतरी त्यांनी कमी केलं. आणि त्यांनी दाखवलं मीडियाला की आमची जी मीडिया आहे, आमचे जे लोक आहेत ते आम्हाला ओळखतात आणि त्यांना माहिती आहे की आम्ही कसे आहेत, म्हणून आज आम्ही तिथं आहेत. जय महाराष्ट्र. आणि जे काही लोक म्हणतात की मराठाला आरक्षण भेटणार नाही, तर ते लोक चुकीच्या फेमिलीमध्ये आहेत. मराठा आरक्षण हे भेटलेले आहे आणि हा वादळ थांबणार नाही आहे आरक्षण घेतल्याशिवाय. जय भवानी, जय शिवराय.